सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेवगावमध्ये महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारे उडान फॅशन अँड लाईफस्टाईल प्रदर्शन सध्या नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलंय। महिलांना स्वतःच्या व्यवसायासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला शेवगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी पूजा मधुसूदन धूत, प्रिया शैलेश लोहिया आणि अनुजा दर्शन लड्डा यांनी उडान ही संकल्पना साकारली आहे। महिलांच्या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबाकडे नेण्याचा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे। या प्रदर्शनात 40हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून डिझायनर साड्या, रेडीमेड वस्त्रे, फॅशन, ज्वेलरी, पर्स, फुटवेअर, राख्या, खेळणी, स्टेशनरी तसेच विविध खाद्यपदार्थांची आकर्षक रेलचेल पाहायला मिळाली। मोठ्या संख्येने नागरिक प्रदर्शनाला भेट देत असून स्थानिक महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक शालिवाहन पतसंस्था शाखा शेवगाव यांच्या वतीने ग्राहकांसाठी आकर्षक लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलंय। तसेच शेवगाव क्लब, माहिज बुटीक, राहुल कोचिंग क्लासेस, स्वास्तिक NX आणि श्री गुरु क्लिनिक यांचंही सहकार्य या प्रदर्शनाला लाभलंय। सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या पूजा धूत, प्रिया लोहिया आणि अनुजा लड्डा यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम राबवला असून त्यांच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पारनेर तालुक्यातील कडूस येथे गुरुवारी सकाळी घरातून फिरण्यासाठी गेलेल्या एका 42 वर्षीय महिलेची दगडाने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे कडूस व परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुबा पोलिसांनी अज्ञात 4 ते 5 इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। मृत महिलेचं नाव उषा पांडुरंग शिंदे असं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषा शिंदे या मानसिक आजाराने त्रस्त होत्या। त्यांना दररोज सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास घरातून जवळच्या डोंगर परिसरात फिरण्यासाठी जाण्याची सवय होती। गुरुवारीही त्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून बाहेर पडल्या। दुपारी 3:30च्या सुमारास परिसरात गुरे चारत असलेल्या नामदेव करजुळे यांना कडूस ते पाडळी रांजणगाव मार्गावरील लमान बाबा टेकडीच्या पायथ्याजवळ नामदेव भुजंगराव करंजुळे यांच्या गट क्रमांक 272 मधील शेतात शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या। गोदावरीचा विसर्ग 11,042 क्युसेक वर आलाय। विसर्ग कमी झाल्याने गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आलंय। गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीवरील काल सकाळी 6 पर्यंत एकूण 48 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण कमी झालंय। मध्यम तर काही ठिकाणी भुरभुर स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत आहे। पाऊस घटल्याने नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आलाय। बहुचर्चित रावरी शनी-शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाला महत्त्वाचे न्यायालयीन वळण मिळालंय। या प्रकल्पाविरोधात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावत 1 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा दावा करत स्थानिक शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट गणेश दरंदले यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेत प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हा पातळीवरील जात पडताळणी समिती संविधानिक आहे, प्रमाणपत्र का नाकारण्यात आली आहेत याबाबत माहिती घेत आहोत असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। प्रमाणपत्र कोणालाही नाकारण्यात आलं नाही। एखादा अपवाद झाला असेल तर त्याची कारण मीमांसा करावी लागेल। जाणीवपूर्वक काहीही केलं जात नाही। जाणीवपूर्वक झालं असेल तर 100% कारवाई करू असंही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती।
रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्यात. या निर्णयावरून जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई झाल्याचा खळबळजनक आरोप केला. मात्र या टीकेनंतर सत्ताधारी भाजपाकडून तातडीने पलटवार करण्यात आला असून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट जरांगे यांच्या अभ्यासावर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 72,559 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 697.81 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील एसगाव परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असल्याचं समोर आलंय. एसगाव शिवारातील 8 नंबर चारीजवळ असणाऱ्या भानुदास म्हस्के यांच्या वस्तीवर काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने अचानक एंट्री करत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्याला उचलून नेलाय. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास सर्वत्र शांतता असताना बिबट्याने भानुदास म्हस्के यांच्या घराच्या आवारात प्रवेश केला आणि तेथे झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर झेप घेत हल्ला चढवला. त्याला घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता बिबट्याचा हा थरार स्पष्टपणे दिसून आलाय. या घटनेमुळे एसगाव व परिसरात नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय. काही महिन्यांपूर्वीच याच परिसरामध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाने कारवाई करत सदर बिबट्याला ठार केलं होतं आणि आता पुन्हा एसगाव परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने वाढल्याने शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. वन विभागाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा तसेच रात्रंदिवस गस्त वाढवून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी जोरदार मागणी एसगाव ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने केली आहे. मी रोहिणी गोरखनाथ म्हस्के, एसगाव. आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय. 4:30 वाजता त्याला इथून नेलंय. मागे आमच्या इथे शांताबाई अहिल्याजी निकोले त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केलाय. आमच्या इथे 15 दिवसापूर्वी ही एक माझ्या सासऱ्यांचं कुत्र नेलंय. त्या ठिकाणी तुम्हाला कसं कळलं की बिबट्या आला आणि काय नंतर ती घटना घडली? आमच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तिथे सासरे बाहेरच झोपलेले असतात. त्यांच्या कुत्र्याचा आवाज आला. त्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर कळालं की आपल्या कुत्र्याला बिबट्याने नेलंय. तो बिबट्या पण खूप मोठा होता. ते बघूनच सर्वजण घाबरलेत. आमच्या इथे शेजारीच निकोली वस्ती आहे. तिथे शांताबाई अहिल्याजी निकोले यांनाही बिबट्याने हल्ला केला होता. त्यातही त्या ठार झाल्यात. नंतर इथे 3 दिवस अगोदर चरावर तिथे एक लहान मुलीवर बिबट्या 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलाय. आमची वन विभागाकडे एवढीच मागणी आहे की त्या बिबट्याला तेवढं लवकरात लवकर जेवढं जेरबंद करता येईल तेवढे करावं. इथे लहान लहान मुले खेळतात आमची. वन विभागाला केव्हा गेलो होतो? हो, आमचे दिवाळीच्या अगोदरही माझ्या 5 शेळ्या बिबट्याने नेल्यात. त्यावेळेस वन अधिकारी आले पण त्यांनी माझ्याकडे प्रूफ मागितला का आम्हाला 75% बॉडी पाहिजे. आता ज्या वेळेस त्या बिबट्या गिन्नी गावतात गेले ते साहेब लोक स्वतःही गेले नाही तिथे. आमचे घरचे गेले पण मग त्यावेळेस त्यांना 75% बॉडी कुठून आणणार, कारण कुत्र्यांनी निम्मी बॉडी खाल्लेली होती. त्यावेळेसही माझं काही नुकसान भरपाई दिलेली नाही त्यांनी. यावेळेसही माझं कुत्रं नेलंय छोटंसं पाळलेलं. मी खूप जीव लावलेला होता त्याला.
आणि इथे छोटे छोटे मुलं खेळताना माझे पुतणे वगैरे आणि रानात मी एकटी सगळे इथे शेतात काम करणार मला आणि मी एकटी असल्यामुळे मला रानात जाणं हे अशक्य होतं. काय घटना या ठिकाणी या परिसरामध्ये घडलेल्या आहेत आणि आतापर्यंत किती घटना आहे काय सांगाल एकंदरीत? आतापर्यंत या ठिकाणी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहे सर. कुत्रे वगैरे कंटिन्यू चालू आहे. 3 दिवसाहून बिबट्याचा इथं वावर आहे. वन विभागाला सांगून वारंवार सांगून सुद्धा त्यावर काही कारवाई होत नाही, दुर्लक्ष करताय. वन विभाग कोणती वाट बघतंय? एखाद्याचा बळी घेण्याचा बळी गेला तर वन विभागाला जाग येईल का? यापुढे एक गोष्ट सांगून देतो वन विभागाला, एक माझं विनंती राहील, इथं जर एखादी दुर्दैवी घटना घडली, एखादी मुलगं जर कमी जास्त काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील. हे तुम्हाला क्लिअर सांगून देतो. ज्याप्रमाणे तुम्ही निकुलेच्या ठिकाणी मयत झाली होती ती महिला, त्या ठिकाणी लोक बघण्यासाठी मयत झाल्यानंतर तुम्ही सर्व काही प्रोसेस करता, हे चुकीचं आहे. तातडीने याच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती राहील तुम्हाला. मी गोरख म्हस्के. आमच्या इथं आत्ताच 8 महिन्यापूर्वीचे म्हणजे माझी आत्या शांता आयलाजी निकोले ही घटना ताजी असतानाच आणि त्यापूर्वी 3 दिवस आधी एक छोटी मुलगी, तिचा पण चरावर ते बिबट्याने हल्ला केला होता तिच्यावरती. आणि त्यानंतर माझे चुलते सुभाष म्हस्के यांची कुत्री आणि आज माझी भाऊजाई रोहिणी म्हस्के यांचं पाळलेलं कुत्रं बिबट्याने त्याच्यावर पण हल्ला केला. आणि मी प्रशासनाला एकच मागणी करतो, तर तुम्ही आम्हाला बिबटे पाळायलाच द्या ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही पाळायला द्या म्हणजे आम्ही पाळतो, ते पकडण्यापेक्षा आम्ही पाळलेलंच योग्य राहील. ते आमच्या इथं 3 दिवसापासून सारखा बिबट्याचा वावर आहे. इतके रात्रीचे कुत्रे भुकता, त्यांच्यावर तो हल्ला करतो, त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडणं अशक्य आहे. तरी वन विभागाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी. वळण येथे सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका तरुणाने व्हॉट्सअप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पत्नीसह 4 विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत ज्ञानेश्वर दत्तात्रय भोकरे हे पत्नी धनश्री व मुलीसह वळण येथे वास्तव्यास होते. पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वारंवार वाद होत असतात. सुमारे 5 महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर धन्यश्री या माहेरी पैठण येथे गेल्या होत्या. त्यानंतर ज्ञानेश्वर यांच्या नातेवाईकांनी त्यांना सासरी परत पाठवण्याची विनंती केली होती. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.